बहुलक म्हणजे दिलेल्या सामग्रीमध्ये जास्तीत जास्त वेळा येणारी संख्या किंवा मूल्य. वर्गीकृत सामग्रीमध्ये आपण दिलेली माहिती विशिष्ट वर्गात किंवा गटात विभागतो. यापैकी सर्वाधिक वारंवारता असलेला वर्ग म्हणजेच बहुलक होय. समूहाचा बहुलक म्हणजे दिलेल्या प्राप्तांकात जास्तीत जास्त वेळा येणारा प्राप्तांक. आपल्याला कोणत्या वस्तूचा खप जास्त आहे, कोणत्या रंगाच्या वस्तूला जास्त मागणी आहे, अशा घटकांच्या अभ्यासासाठी बहुलक लागतो. उदाहरणार्थ, शाळांमध्ये विविध रंगांचे खडू लागतात. त्यातील कोणत्या रंगाचे खडू जास्त लागतात हे समजलं तर उत्पादक कंपनीला त्या रंगाच्या खडूचं उत्पादन जास्त प्रमाणात करणं सोपं होईल. मागणी आणि पुरवठा यांचं संतुलन राखता येईल. अवर्गीकृत वारंवारता सारणीतील बहुलक आपण गेल्या वर्षी काढलेत. वर्गीकृत वारंवारता सारणीतील अंदाजे बहुलक आता आपण काढणार आहोत. यासाठी आपल्याला पुढील गोष्टी माहिती हव्यात. L बरोबर बहुलकीय वर्गाची खालची मर्यादा, F1 बरोबर बहुलकीय वर्गाची वारंवारता, F0 बरोबर बहुलकीय वर्गाच्या आधीच्या वर्गाची वारंवारता, F2 बरोबर बहुलकीय वर्गाच्या नंतरच्या वर्गाची वारंवारता आणि H बरोबर बहुलकीय वर्गाचं वर्गांतर. आता या सूत्रात F0 वजा F1 हे बहुलक वर्गाच्या वारंवारितेतील फरक दर्शवतं. 2 गुणिले F0 वजा F1 वजा F2 हे बहुलक वर्गाच्या वारंवारतेच्या फरकाची बेरीज. तर H ही संख्या वर्गाचा आकार दर्शवते. यावरून आपल्याला बहुलक बरोबर L अधिक F1 वजा F0 छेद 2 गुणिले F1 वजा F0 वजा F2 गुणिले H हे सूत्र मिळतं. आता आपण काही उदाहरणं पाहूयात. पहिलं उदाहरण, एका अभ्यासिकेत अभ्यास करण्यासाठी येणाऱ्या मुलांची संख्या आणि त्यांची वय यांची वारंवारता वितरण सारणी इथे दिली आहे. यावरून त्यांच्या वयाचं बहुलक काढा. विद्यार्थ्यांचं वय वर्षांमध्ये आणि विद्यार्थ्यांची संख्या. 12 ते 14 वर्ष 34 विद्यार्थी, 14 ते 16 वर्ष 52 विद्यार्थी, 16 ते 18 वर्ष 71 विद्यार्थी, 18 ते 20 वर्ष 45 विद्यार्थी, 20 ते 22 वर्ष 23 विद्यार्थी. L बरोबर बहुलकीय वर्गाची खालची मर्यादा बरोबर 16, F1 बरोबर बहुलकीय वर्गाची वारंवारता बरोबर 71, F0 बरोबर बहुलकीय वर्गाच्या आधीच्या वर्गाची वारंवारता बरोबर 52, F2 बरोबर बहुलकीय वर्गाच्या नंतरच्या वर्गाची वारंवारता बरोबर 45 आणि H बरोबर बहुलकीय वर्गाचं वर्गांतर बरोबर 2. बहुलक बरोबर L अधिक F1 वजा F0 छेद 2 गुणिले F1 वजा F0 वजा F2 गुणिले H म्हणून बहुलक बरोबर 16 अधिक 71 वजा 52 छेद 2 गुणिले 71 वजा 52 वजा 45 गुणिले 2 बरोबर 16 अधिक 20 छेद 142 वजा 97 गुणिले 2 बरोबर 16 अधिक 20 छेद 45 गुणिले 2 बरोबर 16 अधिक 0.444 गुणिले 2 बरोबर 16 अधिक 0.888 बरोबर 16.888 म्हणून मुलांच्या वयाचं बहुलक बरोबर 16.888 वर्ष. दुसरं उदाहरण, एका किराणा मालाच्या दुकानातून महिनाभरात 100 कुटुंबांनी विकत घेतलेल्या तेलाची वर्गीकृत वारंवारता सारणी इथे दिली आहे. त्यावरून विकत घेतलेल्या तेलाच्या आकारमानाचा बहुलक काढा. सारणी अशा प्रकारे आहे. तेल लिटरमध्ये आणि कुटुंबांची संख्या. 1 ते 2 लिटर 17 कुटुंब, 3 ते 4 लिटर 26 कुटुंब, 5 ते 6 लिटर 14 कुटुंब, 7 ते 8 लिटर 31 कुटुंब, 9 ते 10 लिटर
7 कुटुंब, 11 ते 12 लिटर 5 कुटुंब. इथे दिलेले वर्ग सलग नसल्यामुळे ते सलग करून घेऊन वारंवारता सारणी पुन्हा तयार करून घेऊयात. वर्ग सलग करून घेतल्यानंतर वारंवारता सारणी अशा प्रकारे तयार होईल. वर्ग, सलग केलेले वर्ग आणि त्यांची वारंवारता. F1 बरोबर बहुलकीय वर्गाची वारंवारता बरोबर 31 बहुलकीय वर्ग बरोबर 6.5 ते 8.5. F0 बरोबर 14, F2 बरोबर 7, L बरोबर 6.5, H बरोबर 3. बहुलक बरोबर L अधिक F1 वजा F0 छेद 2 गुणिले F1 वजा F0 वजा F2 गुणिले H. म्हणून बहुलक बरोबर 6.5 अधिक 31 वजा 14 छेद 2 गुणिले 31 वजा 14 वजा 7 गुणिले 3 बरोबर 6.5 अधिक 17 छेद 62 वजा 14 वजा 7 गुणिले 3 बरोबर 6.5 अधिक 17 छेद 41 गुणिले 3 बरोबर 6.5 अधिक 0.415 गुणिले 3 बरोबर 6.5 अधिक 1.245 बरोबर 7.745. म्हणून तेलाच्या आकारमानाचा बहुलक बरोबर 7.745 लिटर. आपण काय शिकलो? बहुलक काढण्यासाठी आवश्यक माहिती. L बरोबर बहुलकीय वर्गाची खालची मर्यादा. F1 बरोबर बहुलकीय वर्गाची वारंवारता. F0 बरोबर बहुलकीय वर्गाच्या आधीच्या वर्गाची वारंवारता. F2 बरोबर बहुलकीय वर्गाच्या नंतरच्या वर्गाची वारंवारता. H बरोबर बहुलकीय वर्गाचं वर्गांतर. बहुलक काढण्याचं सूत्र. बहुलक बरोबर L अधिक F1 वजा F0 छेद 2 गुणिले F1 वजा F0 वजा F2 गुणिले H. स्वाध्याय. एका सहकारी सोसायटीतील 1500 कुटुंबांना येणारा वार्षिक सरासरी कर याची सारणी दिली आहे. त्यावरून कराचा बहुलक काढा. काही शेतकऱ्यांनी घेतलेल्या गव्हाच्या एकरी उत्पन्नाची सारणी इथे दिली आहे. त्यावरून उत्पन्नाचा बहुलक काढा.